नमस्कार, सतर्क इंडिया न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात सतर्क इंडिया न्यूज। आपल्याला जर हा व्हिडिओ बघायचा असेल तर आपण आपल्या मोबाईलच्या यूट्यूबमध्ये जाऊन वर सर्चमध्ये टाईप करा सतर्क इंडिया न्यूज व एंटर केल्यावर खाली सबस्क्राईब दिसेल, तिथे क्लिक करा। या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा। नायब तहसीलदार माने साहेब आहेत आणि खऱ्या अर्थाने हा कार्यक्रमाचा दुवा गेल्या 2 वर्षापासून म्हणण्यापेक्षा कराड तालुक्यामध्ये भोपाळी भैरवीचा कार्यक्रम सातत्याने होतोय। याचा दुवा आमच्या राधिका मॅडम आहेत। त्यांनी कार्यक्रम आमच्या घाटावरती बघितला आणि त्यांना पण वाटलं की अशा पद्धतीचे कार्यक्रम माझ्या भागामध्ये झाले पाहिजे। जिव्हाळा निर्मित संपत कदम प्रस्तुत आसन मराठमोळ्या रांगड्या लोककलांचा उत्तुंग आविष्कार भोपाळी ते भैरवी। प्रबोधनातून समाजातले अंगण हे कोडवी, प्रबोधनातून समाजातले अंगण हे कोडवी, खेळो पाडी नाद घुमला किती सांग थोरवी, खेळो पाडी नाद घुमला किती सांग थोरवी। सुंदरमय क्षण असतो आणि या निमित्तानं आज आमच्या 441व्या प्रयोगाची सुरुवात सुद्धा गणेश वंदनानं करतो। 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणपती, सकल गणांचा पती गणपती। साऱ्या अंगान रसाची मला, साऱ्या अंगान रसाची मला, 36 रागिण्या बसल्या उशाला, 36 रागिण्या बसल्या उशाला, छत साऱ्या ताला सुरा बरोबर कर कर गमवा सुरा, छत साऱ्या ताला सुरा सासर आणि माहेर या दोन्ही घराचा उद्धार खऱ्या अर्थाने आमच्या महिला भगिनी करतात बरं का। आणि इथं प्रचंड संख्येने महिला जमलेल्या त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत। धन्यवाद। तुकारामा एकनाथा पाटच्या पारी आला पिंगळा दारामध्ये, पाखरू बोलायला लागलं झाडावरती, पाखरू या घराबद्दलच बरं वाईट बोलतय, कोण घरात बाहेर आलं तर सांगाव म्हणतो या घराण्याचं भला, पांडुरंगा ज्ञानेश्वरा तुकाराम मारुती राया पाटच्या पारी आला पिंगळा दारामध्ये। अरे देवा, तू कवा आलास? पाटच्या पारी आला माऊली पिंगळा दारामध्ये, पाखरू बोलायला लागलं झाडावरती, पाखरू तुझ्या समज कशामुळे घडतंय सांगू? सांग की देवा। लक्ष देऊन ऐक बरं का। तुझ्या घरात येताना उजव्या हाताचं घर, तुझ्या घरात येताना उजव्या हाताचं घर आणि तुझ्या घरातनं बाहेर जाताना डाव्या हाताच्या घरापासून जरा तुला त्रास आहे। म्हणजे मला काय समजलं नाही। समजणारच नाही, कारण घर तिचा आहे, माझा हात बदलला, हिला कुठं माहिती? ती माझी थोरली साऊ, ती लई जळत्या बघ माझ्यावर। अक्षी बरोबर ओळखलंस माऊले, तिनंच तुझ्यावर करण्याची बाधा केली बघ। पण ही बाधा काढायचं असला तर एक इलाज आहे पिंगळ्याकडे। सांग की देवा। सांग म्हणलीस तर सांगतो, नाही चाललो दुसऱ्या दारात। अरे सांग देवा। त्यासाठी थोडा खर्च येणार आहे। किती? पाटाच्या पारी आलो, लई घेत नाही, फार मागत नाही, 500ची नोट दे म्हणजे झालं। अरे फार लई होते ते 500 रुपये। 100 रुपये आहेत बघ कन्वर्टीला फक्त। 100 रुपये? अहो भवानीला 100 तर कुठला आणायचं? दे माऊले दे। पुढच्या आठवड्यात याच वेळी पिंगळा येईल आणि तुला बांधलेला आळा दे। त्या आधी पिंगळ्याच्या 2 गोष्टी माऊली लक्षात ठेव। संध्याकाळी 7 नंतर घराच्या बाहेर पडू नको, पै पाहुण्याचं कार्य असलं तरी सुद्धा। आणि या आठवड्यात अंडी मांस मटण असलं काय वसाड खाऊ नको। आणि वाडी रत्नागिरीचा तुझा कुलदैवत ज्योतिबा, त्या ज्योतिबाला माऊली तेवढं जाऊन ये, तुझं समद ठीक होईल बघ। बरं 3 वर्षात हेळवी आले तेव्हा पाळणा हल्लाच असेल की हो? पुढे गे लोकसंख्या तुमच्या घरचा विचारताय, गावाची लोकसंख्या काढायला नाही हेळवी फुलाची पाक चालणार नाही बाजूला। मग किती म्हणता तुम्ही? 1000 रुपये देते की काय बोलला? 1000 रुपये काय फायनल बिलासारखं बोला लागला? तुमचं हे फायनल आहे 1000 रुपये। तुम्ही जरा मागायचं नाही, आम्ही जरा पुढे काय नाही बघा,
तुमचं हे फायनल का 1000 रुपये? फायनल मग माझं बी एक फायनल आहे. हा. पुन्हा म्हणा नाही हेळवी बोलतोय. तुमचं काय रागायचं? तुमचा चुलत भाऊ माधवा त्यानं ठेवलेल्या बाईपासून एक पोरगा आहे. तिची कुठेच नोंद नाही, पण या हेळव्याच्या चुपडीला नोंद आहे. उद्या त्याला उठवून बसवतो कोर्टात हिस्सा मागायला होतो. येतो म्या. थांबा 60,001 रुपये देतो. झाली गाडी रुळावर. पण हे मामला पंचायत नको अजिबात. अहो, तुमचा घरगुती मामला आम्ही पंचायत कशाला नेऊ? चल. अनिल भाऊंच्या सुद्धा पुढे येत नाही का ते? खूप सामाजिक कार्यकर्ते आहेत ते. त्यांना नस नाडी माहिती आहे गावाची, त्यामुळे तुमच्या घराची सगळी माहिती आहे त्यांना. हा? चल. खूप चांगलं काम आहे त्याचं, त्यांच्यापर्यंत सुद्धा नेत नाही तुमची बातमी. ठीक आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू अण्णासाहेब. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अण्णासाहेबांना सुख, शांती, समाधान, समृद्धी आणि आरोग्य, आनंदी जीवन लाभो असे आपणास जय हनुमान यात्रा कमिटीच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा. अनिल भाऊ कचरे यांचा नागरिक सत्कार या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं होत आहे. त्याचा स्वीकार सन्माननीय अनिल भाऊ कचरे यांनी करावा. या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. अनिल भाऊ कचरे उर्फ अण्णासाहेब यांना जीवनामध्ये सुख, शांती, समाधान व समृद्धी आणि आरोग्यमय आनंदी जीवन लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभेच्छुक जय हनुमान यात्रा कमिटी वृंद. पुनश्च एकदा थांबा, बोलवते त्यांना. कृष्णा, हो बाई, इकडे या. तुमचा कृष्ण वेगळा आणि आमचा कृष्ण वेगळा. तुमचा कृष्ण बाई माणूस बाई, आणि आमचा कृष्ण साक्षात देव. त्याच्या नावानं दान मागतोय. दान द्या बाई, वासुदेवाला दान द्या. दान म्हणजे काय? ऐकलं का ताई? ही नव्या जमान्यातली बाई, हिला वासुदेव माहित नाही, दान काय द्यायचं माहित नाही. हो बाई, चालेल, काही घेऊन या दान. बरं. मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. ऐकलं का? सकाळचं 6 वाजल्यात. कानावर देवादिकाची गाणी पडायची का? त्याचं बी 12 वाजवलंय. विसरलेच. विसरले. राहू दे आता. हिचं दान काय घ्यायचं, देणार नाही असं दिसतंय. हिच्या घराण्याचा उद्धारच करतो. बाई, तुझ्या सासूचं नाव? स्वातीच्या नावाने दान पावन. सासऱ्याचं नाव? शशिकांत. शशिकांतच्या नावाने दान पावन. आपलं भारी. थांब, तुझा व्हिडिओ काढून ना इन्स्टावरतीच पाठवते. म्हणजे माझा फोटो काढतेस म्हण की. तुझं नाव काय म्हणालीस? कल्याणी. इधर कल्याणीच दिसते. कल्याणी बाईनं धर्म केला, कल्याणी बाईनं धर्म केला, सुखी ठेवर देवार तिला, आई वाचून मायार नाही, आई वाचून मायार नाही, बाबा वाचून उद्धार नाही, बाबा वाचून उद्धार नाही, गुरु वाचून जाणार नाही, गुरु वाचून जाणार नाही. तुम्ही असं करू नका. दारी आलेल्या वासुदेवाला दान द्या, त्याचा आशीर्वाद घ्या व आपल्या हरवत चाललेल्या संस्कृतीचं जतन करा. नमस्कार. सतर्क इंडिया न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात सतर्क इंडिया न्यूज. आणि स्वर्गीय दत्तात्रय गणपती कचरे स्मारक समिती विंगचे संस्थापक आदरणीय अनिल कचरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी संपन्न झाला आणि त्यासाठी विविध स्तरातून विविध वरिष्ठ व्यक्ती इथं उपस्थिती लावली होती. जाणून घेऊया आपण कराडचे नायब तहसीलदार साहेब यांच्या प्रतिक्रिया. आज आमचे मित्र कचरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जो हा कार्यक्रम भोपाळ ते भैरव खूप चांगला घेतला. त्यांचा जो प्रत्येक वाढदिवसाला मी आज साजरा असतो, ते जी परंपरा आहे ती जोपासतायत आणि खूप चांगलं आहे की आपली परंपरा ही जोपासणं. या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना आज मला त्यांनी इथं बोलवलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. नाव सांगा. अख्खा महाराष्ट्र पाहतोय आपला सतर्क इंडियाचा. मी सुरेश शिंदे, कल्पवृक्ष फाउंडेशनचा संस्थापक आहे आणि मी हा कार्यक्रम आज आमच्या नायब तहसीलदार साहेबांमुळं पहिल्यांदा बघतो आहे. तर खूप छान कार्यक्रम आहे की एक आपली हिंदू संस्कृती जी आहे त्या सगळ्या लोकांसमोर येते. आज जुने नवे विचार एकत्रित करून जे लोकांना एक संदेश दिला जातो आहे की आपण काय केलं पाहिजे आणि आपली संस्कृती कशी जपली पाहिजे. तर अनिल कचरे सरांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. कल्पवृक्ष फाउंडेशन काय काम करतं, म्हणजे काय सामाजिक काम, काय वारसा आहे, काय सांगाल?
कल्पवृक्ष फाउंडेशन एक सामाजिक संस्था आहे की सर्वसामान्य लोकांपर्यंत जो मागास घटक आहे की ज्या घटकांपर्यंत कोणी पोचलेलं नाही अशा घटकांपर्यंत आर्थिक मदत असेल किंवा तिथंपर्यंत जे आज योजना असतील किंवा शासनाच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत तर त्यांच्यासमोर आणले जातात. त्याच्या माध्यमातून आम्ही एक साई इंटरनॅशनल पब्लिक स्कूल चालू केलेलं आहे. गेली 2.5 वर्ष कराड सिटीमध्ये काम करत आहे. आज CBSE पॅटर्न सोबत आम्ही आज डिजिटल स्कूल कसं असावं किंवा डिजिटल शिकवणी का आहे ती आम्ही आज समोर आणतो आहे. आज कमीत कमी 1-1.5 वर्षात आम्ही 200+ आमचे विद्यार्थी आहेत आणि याच गावामध्ये आज आम्ही 3 एकर जागा घेऊन विंग गावामध्येच आम्ही नवीन आमची शाळा चालू करू. बरं, कार्यक्रम वेळेत पण झाला आहे. परवानगी वगैरे आहे ना आपली सगळी? हो, परवानगी आहे ना? जरा शांत बसा. पोलीस काय झाले? वाजले असतील काहीतरी 8 वगैरे. परवानगी जरा साहेबांना माहिती आहे, आवाज जाईल. वाजले काहीतरी 8-8:30. काय चालू माहिती आहे ना? हा, काय चालू आहे? आता अरे होय, पण त्यात आम्ही त्याच्या वेळेच्या आतच घ्यायला लागलो. परवानगी आहे का? आहे की सगळी जनता जनार्दन आमची परवानगी आहे. आमच्या खात्याची परवानगी आहे का? होय, तुमच्या खात्याची परवानगी आहे. आणि भोपाळ ते भैरवीचा प्रयोग आहे. बरं. अहो, महाराष्ट्रातच नव्हे, भारताच्या अनेक ठिकाणी आणि महाराष्ट्राच्या 8 राज्यात बाहेरच्या राज्यामध्ये प्रयोग झालेले आहे. बरं. हा काय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होतोयच आणि आम्ही जनजागृतीचा कार्यक्रम करतोय. अच्छा, असं आहे का? पण मी काय ओळखलं नाही तुम्हाला? अरे सगळ्यांनी ओळखलंय. म्हणजे तुम्ही कुणी ओळखलं का ना? होय, ओळखलंय. कोण आहेत ते? पोलीस आहेत. पोलीस म्हणते. पोलीस लग्नाला जायचं एवढं सगळं वराड बसणार का? अगदी व्यवस्थित. मग काय व्यवस्था केलेली आहे? पटकन सांगा. 200 बोलेरो आहेत आणि कुत्री बांधा टाकायला, हा, पोरं बांधा डांबाला, बर, गाडी खाली बसता लग्नाला चला. लगीन कुठे ठरलं? लगीन ठरलंय कोल्हापूरला. म्हणजे नीट लक्ष देऊन ऐका बरं का. लगीन ठरलंय कोल्हापूरला, तांदूळ सोलापूरला. लगीन कोल्हापूरला, तांदूळ सोलापूरला. जरा मधला मार्ग सांगा की राव. बरोबर सांगा ते पण. चटणीचा चहा, बर, तिखटाची वडी, बर, शेवळाची कढी, बर. आणि इतकंच आहे. जेवणानंतर आली का काय असते? स्वीट जरा स्वीट सांगा की. स्वयंपाकघरातून भांड्यावरून फिरणाऱ्या झुरळाची केलेली बासुंदी आहे. एक वाटा गहू त्याच्या पोळ्या केल्या नऊ, एक वाटा गहू त्याच्या पोळ्या केल्या नऊ. स्वर्गीय सिंधुताई सकपाळ यांच्या मानस कन्या सौ राधिका पनाळे मॅम सांगा काय प्रतिक्रिया? अनिल कचरे सर यांनी एक सामाजिक कार्यकर्ते यांनी भूपाळी ते भैरवी हा कार्यक्रम विंग या ठिकाणी ठेवला. अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे. सलग 2ऱ्या वर्षी हा त्यांनी कार्यक्रमाचा उपक्रम राबवलेला आहे. असे कार्यक्रम प्रत्येक गावी झालेले पाहिजेत आणि त्यातून आपल्या लोककलेचं सुद्धा एक छान असं प्रसार होईल. यापुढील सगळ्या वाटचालीसाठी अनिल कचरे सरांना शुभेच्छा. वधुवरान करणे दोघे करावी उभी वाजंत्री बहुगल्पदान करणे सूर्यात सदा
सारी आणि आई बापाची करत्यात आश्रमात तयारी. अहो बदलू नका नीती हो पाहुणं, बदलू नका नीती, जरा माग वळून पाहूया आणि पावसाळ्यात कडाक्यात पावसाळ्यानं पिकं जाऊ लागले तिकर पुढं. अब काय गुन्हा केलाय त्या सांगा गाय गुरानं, आणि थोडा थोडा पाऊस पडतोय त्यांच्या आशीर्वादानं. अहो कानावर मोबाईल, अहो कानावर मोबाईल, आणि एकटच हसतया आणि पावसाळ्यात कडाक्यात पडतया, पावसाळ्यात कडाक्यात पडतया. नंदी पाऊस पडल पडल म्हणतो, अरे नंदी 5वी ते 8वीची पोरं नापास होतील का रे नंदी. नंदी नाही नाही म्हणतो नंद्यो. अरे हो नंद्यो, तुला पूजायला कोण येते का बघू. या बायानो या नंदीची पूजा करा. आल्या आल्या साकळाय माकळाय आल्या, नंदीची पूजा करून घ्या. पूजा करून दुकानं राहावा, जावा जावा दिसतायसा. खरं का खोटं? भांडू नका साधुकी. घरातली भांडणं उमऱ्याच्या बाहेर जाता कामा नये. हा, नुकतं लग्न झालंय, अजून वर्ष व्हायचंय तुम्हाला. खरं का खोटं? अजून सासरचा अंदाज आलेला दिसत नाही. समजलं का? सासू सासऱ्याची सेवा करा, तेच खरं पुण्य आहे. तुमच्या दावणीला एक जुनी गाय आहे, तिला ऐकू नका. म्हातारी झाली तर घरात राहू दे, ती आपल्या घरची समृद्धी आहे, संपत्ती आहे. कळालं का? या दुगी या सुखानं नांदा. अरे हो नंद्यो, आला आला हो नंदी आला, माझा नंदी आला. रिमझिम पडतोया श्रावण महिन्यात पाऊस, रिमझिम पडतोया पाऊस, रिमझिम पडतोया न गाणं धनगर गातोया. पाऊस रिमझिम पडतोया गाणं धनगर गातोया. पाऊस रिमझिम पडतोया गाणं धनगर गातोया. पांडुरंगाला एकीला कळसडो हिला तुळसना विरू चंद्रभागेशी काही बही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी. मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा दाता. पैसे उसनं देतोय. 6 महिने झालं तर मित्राचं पैसे द्यायचं नाव काढत नाही. बाबा घरात नाही म्हणून ती पोरगं पळत येतं काय म्हणतं, काका काका बाबा घरात आहे पण घरात नाही. रामाच्या बाणाचा यग बाणाचा, डौल मोराच्या मानचा डौल मानचा. यग रामाच्या बाणाचा यग बाणाचा. तान्या सर्जा तू हा नाम जोडी, तान्या सर्जा तू हा नाम जोडी. तुला हातीत हाती घोडी माझ्या राजा रे, तुला हातीत हाती घोडी माझ्या राजा रे. डौल मोराच्या मानचा डौल मानचा. यग रामाच्या बाणाचा यग बाणाचा.
राहावी पुढे उभा राहावी वाट ती चालावी पंढरीची वाट ती चालावी पंढरीची टाळी वाजवावी पुढे उभा राहावी टाळी वाजवावी पुढे उभा राहावी सांग भले रे सांग भले देवा ज्योतिबा सांग भला सांग भले रे सांग भले देवा ज्योतिबा सांग भले सांग भले रे सांग भले देवा ज्योतिबा सांग भला सांग भले रे सांग भले देवा ज्योतिबा सांग भले माया ममता गुडालो दळे माया ममता गुडालो दळ बाबा भक्तची फुलार बाबा भक्तची फुलार सांग भले सांग भले रे सांग भले देवा ज्योतिबा सांग भले सांग भले रे सांग भले देवा ज्योतिबा सांग भले सांग भले रे सांग भले देवा ज्योतिबा सांग भले हाड 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 कुत्री सगळी इकडंच आली का काय वाढ ग माय तुला बुरगुंडा होईल असला बुरगुंडा होईल बघ काळा मिट्ट बुरगुंडा दिवसा बॅटरी घेऊन तोंड बघायला लागेल वाढ ग माय टकलीला कंगवा घे आंधळीला आरसा घे तुझ्या म्हातारीला दातवान घे वाढ ग माय काळी पोत घे बाराण्याला काळी पोत घे बाराण्याला आयुष्य माग तुझ्या धन्याला अग आयुष्य माग तुझ्या धन्याला किती जपतो आपण मन्याला तसं जपाव आपल्या धन्याला वाढ ग माय धर्म्याची आय वाढ ग माय तुला भृगुंडा होईल वाढ ग माय वाढ ग माय मोबाईलचा चार्जर घे गॅसचा लायटर घे काय झालं बस ग पाहायचा येतं म्हटले ना मला मोबाईल पाहिजे म्हणतंय अरे मोबाईल तर वाट लागली तुला पाहिजे कशाला बस कर वाट ग माय तुला अन बाईयो तुला ए आका तुला अग मावशी तुला बुरगुंडा आजी कसा वाटला कार्यक्रम? छान छान वाटला छान छान एक नंबर कार्यक्रम आहे आता असाच कार्यक्रम दरवर्षी त्यांनी दिलेला आहे अण्णासाहेब कचरेंना आमचं प्रोत्साहन आहे कायम छान मस्त कार्यक्रम आहे छान नियोजन आहे आणि मला वाटतं एक 5,000 पेक्षा जास्तीत जास्त प्रेक्षक इथं जमा झाले. कार्यक्रम मस्त वाटला. भोपाळी ते भैरवी हा कार्यक्रम मी पोतले गावातून खास पाहण्यासाठी आलो होतो. माझे मित्र आहेत विलास खबाले त्यांनी मला इथं या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं. आजच्या या कार्यक्रमासाठी अजून इथल्या म्हणजे विंग पंचक्रोशीतील अजून कोणकोणत्या गावातून प्रेक्षक आले होते काय सांगाल? विंग शिंदेवाडी येरवळे आधी ह्या विभागातून इथं ग्रामस्थ बघायला आलेले होते. कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झालेला आहे. आम्ही आमच्या गावामध्ये सुद्धा असा कार्यक्रम घेण्याचा म्हणजे मानस आहे. आम्ही गावात गेल्यानंतर चर्चा करणार आणि असा कार्यक्रम आमच्या गावात सुद्धा व्हावा अशी माझी पूर्णपणे मनापासून इच्छा आहे. कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? नमस्कार, मी हे जवळजवळ मराठी बाणापासून भरपूर कार्यक्रम सगळे बघितलेले आहेत. म्हणजे असं महाराष्ट्राचे लोकधारा असू दे, मराठी बाणा असू दे, खूप मला अशोक खांड्यांच्या मराठी बाणाच्या नंतर जर आज तोडीस तोड कार्यक्रम कुठला जर वाटला ना तर हा वाटला. म्हणजे खरंच अप्रतिम मला आवडलं. म्हणजे असं वाटलं नाही की माझ्या आयुष्यातला कुठला वेळ वाया गेला. खूप छान. धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोरे केले जरे जरे बाजूनी पाणी दुष्ट मुगला वाजवी पाणी दुष्ट मुगला वाजवी पाणी दुष्ट मुगला घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंका भिडे जगन्नाथ कीर्तीचा डंका भिडे जगन्नाथ कीर्तीचा डंका भिडे जगन्नाथ मुजरा वाराचा शाही राजा महाराष्ट्र भूचा महाराष्ट्र भूचा महाराष्ट्रातून स्वामिनी दैत्यमर्दिनी चक्रधारी भवानी मायवंती तुला भवानी मायवंती कविया भवानी मायवंती कविया जन्मले छत्रपती शिवराय जन्मले छत्रपती शिवराय
शिवराज स्थापिले शक्तिशाली सम्राटजी स्थापिले शक्तिशाली सम्राटजी स्थापिले शक्तिशाली सम्राटजी ज्यावेळी साऱ्या देशात लुटमार अब्रू घेतात कुणी खाल्लेला जातात त्या काळी भैदा कोणी माली महाराष्ट्रात शिवराजी महाराष्ट्रात जिल्हाजी गाणी ग या मातीतून उगवून आली पहिला बाईची गाणी ग इथे जन्मले राजे शिवाजी फुले आंबेडकर शाहू ग जी 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 राणी तू ग माझे हरणी तू ग हे इथे भैरवीमध्ये अतिशय सुंदर आपण कला सादर केलेली आहे. काय सांगाल आपल्या या प्रवासाविषयी? नाव सांगा प्रथम. माझं नाव प्रियदर्शनी शहाजी कांबळे. मी भूपाळी ते भैरवीची गेले 3-4 वर्षापासून भूपाळी ते भैरवीमध्ये आहे. भूपाळी ते भैरवी म्हणजे एक ऊर्जेसाठी जर दुसरं काही नाव असेल तर ते भूपाळी ते भैरवी आहे. आणि भूपाळी ते भैरवीतला प्रत्येक कलाकार जर त्याला काही त्याच्या घरामध्ये काही त्याला दुःख असेल तर दुःखी असेल तर भूपाळी ते भैरवीमध्ये आल्यावर तो सगळं काही विसरून जातो. मी स्वतः गेले काही दिवस आजारपणात होते पण मला फ्रेश वाटत नव्हतं. असं मग विचार केला की भूपाळी ते भैरवी करूयात. जेव्हापासून आता 2-3 कार्यक्रम केले ह्या आठवड्यात मी तेव्हापासून एक वेगळीच एनर्जी आहे, एक वेगळीच आनंद वाटतो आहे. तर भूपाळी ते भैरवी म्हणजे माझ्यासाठी आनंद. का गोड आवाजाचं रहस्य काय? मी गेल्या 2 वर्ष झालं या कार्यक्रमात सहभागी झाली आहे आणि म्हणजे माझा आवाज हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे भूपाळी ते भैरवी या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाले. आणि ही आमचा एक ग्रुप म्हणजे आमचं भूपाळी ते भैरवी हा कार्यक्रम नसून एक आमची फॅमिली आहे जिथं सगळी माणसं जोडली जातात आणि बऱ्यापैकी सगळ्या आपल्या पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्या पुन्हा नव्यानं आपल्या लोकांसमोर सादर केल्या जातात आणि त्या आमच्या कलाकारांच्यामध्ये पण रुजवल्या जातात. हीच एक मोठी गोष्ट आहे. आमची उत्सव मूर्ती म्हणून मिरवण्यासाठी या स्वराज्याची निर्मिती नव्हती केली आहे. माझा सह्याद्री इथले गडकोट इथला सारा मुलूक आमच्यासाठी जीव की प्राण. माझ्या मर्द बावड्याने तळ हातात शिर घेऊन त्याचं रक्षण केलं. हाती सोन्याचा नांगर धरून आम्ही स्वराज्य उभारलं. आमच्या नंतरही इथलं स्वराज्य अबाधित राहील असं वाटलं होतं. पण या महाराष्ट्राची काय अवस्था करून ठेवले तुम्ही? नाही हे थांबलं पाहिजे. आमच्या नावाचा मंत्र जपायचा असेल तर हृदयात राष्ट्रभक्तीची ज्योत आणि मस्तकात देशसेवेचा वडवा पेटू द्या. आमच्या नावाचा घोष करायचाच असेल तर घ्या शपथ स्वराज्याची. या वचन स्वराज्याच्या कर्तव्याचं जपा आपल्या अस्मितेच्या बलस्थानाला. जतन करा आपल्या अभिजात लोककला आणि परंपरा आणि मग म्हणा भारत माझा देश आहे. प्रत्येक प्रांत माझा आहे. मी इथल्या प्रत्येक प्रांताचा आहे. उठा, जागे व्हा. या देशाला तुमची गरज आहे. या देशाला तुमची गरज आहे. स्वराज तोरण चढे. आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. आणि मला हा महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की आता कोरोना झाला, रोजची दगदग, अगदी देशात परदेशामध्ये आपले कार्यक्रम असतात, तरुण तर आहातच, परंतु स्वास्थ्य संवर्धन कसं करता की तिच्या पाठीमागे सुद्धा शिवरायांचे एक भूमिका करता करता शिवरायांची प्रेरणा निर्माण होते. काय सांगाल या पाठीमागचं रहस्य? नक्कीच तुम्ही विचारलेला प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की आम्ही स्वास्थ्य कसं राखतो. तर आम्हाला महिन्यात साधारण आम्ही जास्त प्रयोग घेत नाही, 5 ते 6 साधारण आमचे सरासरी प्रयोग असतात.
पण प्रत्येक प्रयोग हा कधी येतो आहे प्रयोग, आणि हा एक प्रयोग नवीन उत्साह प्रत्येक वेळेला देऊन जातो. म्हणजे आम्हाला कंटाळा आला असला तर ते स्वास्थ्य आमचं सुधारायचा हा प्रयोग एक माध्यम आहे. खऱ्या अर्थाने ही महाराजांची प्रेरणा आणि हा लोककलावंतांचा आमच्या पाठीशी असणारा आशीर्वाद हे सगळ्यात महत्त्वाचं यामधलं कारण आहे. महाराष्ट्रात हे लोककलावंत होते, त्यांनी ही लोककला जिवंत ठेवली. आम्ही फक्त तुमच्याशी दुवासाचं एक माध्यम आहे. खरा आशीर्वाद हा लोककलावंतांचा महाराष्ट्रातला तमाम जे पूर्वीचे तमाशात काळूबाळू असतील, विठाबाई नारायणगावकर असतील, शाहीर विठ्ठल उमप असतील, यासारखे तमाम शाहीर साबळे असतील, यासारख्या लोककलावंतांनी हा महाराष्ट्राची लोककला जिवंत ठेवले. म्हणून आम्ही आज तुमच्यापुढे ही कला सादर. आय थिंक एप्रिल महिन्यातच आपण हा कार्यक्रम मी 2 एप्रिल 2023 साली पाहिला होता घाटावरती. आणि कार्यक्रमाचा इतका इम्पॅक्ट माझ्यावरती पडला की मी असं ठरवलं की म्हणजे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी हा कार्यक्रम सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवेल. म्हणजे प्रत्येक गावी हा कार्यक्रम गेला पाहिजे. आपली लोकसंस्कृती जपण्याचा हा एक इतकाच छान उपक्रम तुम्ही राबवत आहे सर, तर तो उपक्रम प्रत्येक गावी गेला पाहिजे. म्हणजे याच्यातून माझा हा हेतू होता. मला अभिमान वाटतोय की एक जीवानं कार्यक्रम किंवा काही घेतात आणि कलाकार बी तुम्ही चांगले आणते. ती आता 2 वर्ष झाली वाटतं आज वर्दी आणते. मस्त वाटतं की माझ्यासोबत आहे सतर्क न्यूजच्या संचालिका सौ आशाताई गौतम जगदाळे, आणि जाणून घ्या त्यांना हा कार्यक्रम कसा वाटला, काय सांगाल? कार्यक्रम मस्त वाटला, विंग गाव बी मस्त वाटलं आणि कार्यक्रम बी मस्त वाटला. आमच्या गावी म्हणजे नाडोली गाव आहे, तिथं अमरनाट्य मंडळ नाडोली असं आहे. अनिल कचरे दादा यांचं सुद्धा मी आभार मानते. माझ्यासोबत आहेत भोपाळ येथे भैरवीमध्ये बहिरूपीची भूमिका अगदी हुबेहूब सगळ्या प्रेक्षकांना थक्क करून सोडला, आणि त्यांची एंट्री जी होती ती अगदी प्रेक्षकांमधून होती. बहिरूपाची एंट्री केली होती त्यांनी. जाणून घेऊया आपण त्यांच्या प्रतिक्रिया की या बहिरूपी कसा आहे, यांचं शिक्षण काय आहे, का शिकलेच नाहीत, आणि बहिरूपाची कला कशी प्राप्त झाली ती. नमस्कार बहिरूपी, की नाव काय आपलं? माझं नाव मंदार कापसे. बेसिकली मी एक सिव्हिल इंजिनियर आहे, पण पहिल्यापासून मला अभिनयाची आवड असल्यामुळं मी या नाटकांमध्ये काम करत होतो. आणि नंतर हा कधीही न थांबणारा लांबलचक हा काय प्रवास सुरू झाला. भूपाळीचा प्रत्येक प्रयोग आम्हाला एक नवीन ऊर्जा देतो. इंजिनिअरिंगचं कितीही काम साईटवरती असू दे, ज्या दिवशी हा प्रयोग असतो त्यावेळेला भरपूर अशी नवीन ऊर्जा मिळते, रिलॅक्स होतं आणि नव्या दिवसाची नवीन सुरुवात होते. असा हा ऊर्जेचा स्रोत असणारा हा आमचा कार्यक्रम आहे. आणि ही एक फॅमिली आहे, त्याच्यामुळे इथं मनापासून काम करायला भरपूर आवडतं. आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. प्रत्येक गोष्टीला एक आधार असतो आणि तोच कळस असतो. जाणून घेऊया ह्या संपूर्ण भोपाळी ते भैरवी या फर्मचे जे कळस आहेत ते कदम सर. एक महत्त्वाचा प्रश्न की भोपाळी ते भैरवी ही संकल्पना कशी मनात आली, कशी सुचली आणि कशी म्हणजे याच्या पाठीमागचे रहस्य काय, की ही कल्पना कशी तयार करावी वाटली तुम्हाला, सुरू करावी वाटली, काय सांगाल? आमच्या गावामध्ये आमचा एक ग्रुप आहे, जिव्हाळा ग्रुप. त्यामुळे व्याख्यानमाला आम्ही 15 वर्ष सुरू केली आणि व्याख्यानमालेतून याची प्रेरणा मिळाली. सर कधी सुरुवात झाली भोपाळी ते भैरवीची? 2012 पासून भोपाळी ते भैरवीची सुरुवात झाली. त्यावेळी आमच्या जिव्हाळ्याचे अध्यक्ष विनोद पाटोळे, कृष्णात पाटोळे सर, मी आणि सर्वांनी मिळून या जिव्हाळा ग्रुपच्या वतीनं भोपाळी ते भैरवीची निर्मिती केली. 2012 ते आत्ता 2024चा प्रवास कसा आहे? हा 12 वर्षांचा प्रवास काय सांगतोय, कसा प्रतिसाद आहे? खूपच चांगला. सुरुवातीपासून आम्ही बदल करत गेलो. प्रत्येक प्रयोग हा आम्ही प्रयोगच समजतो, त्यामुळे प्रत्येक प्रयोग आमच्यासाठी तो प्रयोगच आहे. आपलं पुढचं स्वप्न काय आहे, भविष्याचं स्वप्न काय आहे, काय सांगाल? भविष्याचं स्वप्न म्हणजे ह्या सगळ्या लोककला आहेत त्या रुजवल्या पाहिजेत लोकांपर्यंत, यासाठी काम करायचं आहे. आजचा प्रयोग कितवा होता? आजचा 441वा होता प्रयोग. आणि 2012 ते 2024 पर्यंतचा प्रवासाविषयी काय सांगाल? प्रचंड अनुभव आहे. आम्ही हे फक्त कार्यक्रम महाराष्ट्रातच नाही तर वेगवेगळे अनुभव आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर 8 राज्यामध्ये प्रयोग केले. अगदी लखनौला, उत्तर प्रदेशला, ओरिसाला, कर्नाटकमध्ये, कोईमतूरमध्ये, दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक संचालनाच्या वतीने वेगवेगळे विषय घेऊन आम्ही लोकांच्यापर्यंत गेलो आणि शासनाचं प्रतिनिधित्व कराडच्या घाटावरती 3 वेळा कार्यक्रम झाला अर्बन बँकेच्या वतीनं. आणि तेव्हा मॅडम तिथं राधिका पन्हाळे मॅडम होत्या. आणि आमचा असा आहे की जो श्रोता आमचा कार्यक्रम बघेल तो आमच्या प्रेमात कार्यक्रमाच्या पडतोच, त्याला पुन्हा पुन्हा कार्यक्रम बघावासा वाटतो. मॅडमचा असा धडाडीचा स्वभाव आहे, त्या सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्या चटकन आमच्याशी संपर्क त्या दिवशी कराडमध्ये साधला त्यांनी आणि कार्यक्रमाबद्दल चौकशी केली. म्हणजे बाकीचा सगळा कार्यक्रम कसा वगैरे असो नंबर घेतले आणि त्यांची तेव्हाच मला 4 कार्यक्रमाची ऑफर दिली. म्हणजे मला हा कार्यक्रम घ्यायचाच आहे म्हणजे प्रत्यक्ष बघितल्यानंतर. आणि मग त्यांनी विंगमध्ये गेल्या वर्षी आमच्या कार्यक्रमासाठी मॅडमनीच फोन केला आणि एका व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घ्यायचा आहे असं सुतोवाच केलं. आम्ही तेव्हा ॲडजस्ट केलं, राधिका मॅडमच्या शब्दाला आम्ही मानलं आणि तो कार्यक्रम गेल्या वर्षी केला. आणि यंदाही तसंच परत आम्हाला राधिका मॅडमनी फोन केला आणि हा कार्यक्रम घेण्याची संधी त्यांनी दिली. कराडमध्ये बहुतांश त्यांनी आम्हाला संधी दिली. धडाडीचे
दातृत्ववान आणि नेतृत्व असणारं नेतृत्व सन्माननीय श्री अनिल भाऊ कचरे उर्फ अण्णासाहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमच्या विंगवासियांना लोक आग्रहास्तव हा दुसऱ्यांदा कार्यक्रम आमच्या विंगनगरीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं भोपाळी ते भैरवी एक लोककला जपण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत या ठिकाणी भोपाळी ते भैरवी हा कार्यक्रम अतिशय सुंदर असा याही वर्षी या ठिकाणी सन्माननीय अनिल भाऊ कचरे उर्फ अण्णासाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आता संपन्न झाला. विंग गावाच्या वतीनं मी विंग ग्रामपंचायत विंग गावातील विविध संस्था यांच्या वतीनं अण्णासाहेबांना जीवनामध्ये सुख शांती समाधान समृद्धी आणि आरोग्यमय आनंदी जीवन लाभो आणि ईश्वर चरणी त्यांना भरभरून आयुष्य देवो हीच मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. कराड दक्षिणचे सांगतो की आमच्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते लोकप्रिय लाडके नेते सन्माननीय कैलासवासी विलासरावजी पाटील उंडाळकर काका यांच्या तालमीमध्ये तयार झालेलं आणि त्यांच्या एक घरातला सच्चा कार्यकर्ता किंवा घरातलाच माणूस म्हणून अण्णासाहेबांनी काकांच्याबरोबर सरासरी 20 वर्ष त्यांनी या ठिकाणी या संघटनेमध्ये काकांच्याबरोबर काम केलं. त्यामुळं अण्णासाहेबांच्या ज्या पद्धतीनं काकांची नाळ समाजाबरोबर होती तशीच नाळ या ठिकाणी अण्णासाहेबांची समाजाबरोबर आहे आणि समाजामध्ये सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून या ठिकाणी जसे काका या ठिकाणी काम करत होते तोच वसा आणि वारसा घेऊन या ठिकाणी सन्माननीय अनिल भाऊ कचरे अण्णासाहेब या ठिकाणी समाजातील गोरगरीब होतकरू त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात किंवा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोचण्याचं काम एक सामाजिक उपक्रमाद्वारे त्याचप्रमाणे अत्यंत गोरगरीब गरजू मुलांनासुद्धा या ठिकाणी मदतीचा हात या ठिकाणी देण्याचं काम अण्णासाहेब करत असतात. कारण अतिशय या खडतर जीवनामध्ये त्यांनी यशस्वी अशी वाटचाल या ठिकाणी त्यांच्या सर्व मित्रपरिवाराचा पाठिंबा तर आहेच परंतु सन्माननीय कैलासवासी विलासराव पाटील उंडाळकर काका यांच्या विचाराचे पायक त्यांनी वारसा आणि वसा जपण्याचं कामसुद्धा या ठिकाणी समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये केलेलं आहे. त्यात याबाबत आमची काय याबाबत ठरण्यास वावगं आहे. कारण अतिशय चांगल्या पद्धतीचं समाजामध्ये अण्णासाहेबांचं काम आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय विजय पवारसाहेब त्याचप्रमाणे पन्हाळे मॅडम या ठिकाणी आमचे मित्र सुरेश शिंदेसाहेब व सर्व यात्रा कमिटीचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य या सर्वांनी या कार्यक्रमाला पाठिंबा देऊन हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि नेटका कार्यक्रम या ठिकाणी करण्यात यशस्वी झाला. त्याबद्दल अण्णासाहेबांना या ठिकाणी गावाच्या वतीनं त्याचप्रमाणे यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.